मागील पाठामध्ये आपण शब्दांच्या जाती यातील नाम हा घटकांवरती अभ्यास केला आणि आज आपण सर्वनाम याबद्दल माहिती घेणार आहोत। आता सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाबद्दल वापरला गेलेला शब्द। आता नामाबद्दल का शब्द वापरायचा आहे? तर नामाबद्दल एवढ्यासाठी की लिहिण्यासाठी किंवा वाचण्यासाठी आपल्याला नामाचा पुनरुच्चार होऊ नये, प्रत्येक वेळी ते नामच लिहू नये एवढ्यासाठी आपण त्याच्याबद्दल एखादा शब्द वापरतो, त्याच शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो किंवा नामाबद्दल तो वापरतो म्हणून त्याला दुसरंही नाव दिलेलं आहे प्रतिनामे। आता प्रतिनामे म्हणजेच सर्वनाम। आता स्वतःचा सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो, त्याला अर्थ कुणाचा प्राप्त होतो? तर त्या नामाचा प्राप्त होतो। म्हणजे जर मीला कोणताही अर्थ आहे का? तर नाही। मी हे माझ्यासाठी उद्देशून म्हटल्यानंतर ना त्याला अर्थ प्राप्त होतो। म्हणजेच सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो आणि ते नाम आल्याशिवाय येत नाही। वाक्यांमध्ये सर्वनाम हे नाम आल्याशिवाय येत नाही। म्हणजे उदाहरण घेऊया, वैशाली पुस्तक वाचते। आता ह्याच्या पुढे आपल्याला काहीतरी लिहायचं आहे किंवा वाचायचं आहे किंवा तिच्याबद्दल आपल्याला सांगायचं। आपण प्रत्येक वेळी वैशाली वैशाली असं म्हणू शकत नाही, तर तिच्यासाठी आपण काय वापरू शकतो? ती वाचन करते। म्हणजे तिच्यासाठी शब्द वापरला, वैशाली हिच्यासाठी शब्द वापरला ती, म्हणजे ती येण्यासाठी आधी वैशाली आलेली आहे, हा शब्द आलेला आहे। म्हणजे नामाचा उल्लेख पहिल्यांदा झालेला असतो। वाक्यांमध्ये पहिल्यांदा नामाचा उल्लेख झालेला असतो आणि त्यानंतर येणारं, त्याच्यानंतर येणारं, त्याच्यासाठी येणारं हे सर्वनाम असतं। मग ते लिंगानुसार असतं, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, ह्या लिंगानुसार आपण ते सर्वनाम वापरतो। जे सर्वनाम आपण वापरत असतो हे सर्वनाम, आता ती हे सर्वनाम ह्या वैशाली ह्या नामाचं काय करत असतं? प्रतिनिधी करत असतं। प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते सगळ्या भूमिका पार पाडत असतं। वैशाली ही भूमिका त्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असेल। म्हणजे भूमिका म्हणजे काय? आपण मागील पाठामध्ये बघितलं, नाम हे भाववाचक नामाप्रमाणे असतं, आपलं ज्याप्रमाणे बदलत जातं त्याप्रमाणे ते बदलतं, वाक्याच्या नुसार क्रियापदानुसार नामामध्ये बदल होत असतो, लिंगवचनानुसार बदल होत असतो। त्याच भूमिका सर्वनाम देखील पार पाडत असतं। म्हणजे नामाच्या सर्व भूमिका पार पाडणारं म्हणजेच सर्वनाम। ही जरी थोडक्यात आपण त्याच्याबद्दलची व्याख्या लक्षात ठेवली तरीच देखील चालेल। आता ही सर्वनामं कोणकोणत्या प्रकारची आहेत? जसे नामाचे आपण प्रकार पाहिले तसेच सर्वनामांचे देखील कोणकोणते प्रकार असतील, कोणकोणत्या पद्धतीनं ते वाक्यांमध्ये काम करतायत, कारण त्याच्या काम करण्याच्या वरतीच त्याचे प्रकार हे पडतात। ते नेमकं कोणतं कार्य भूमिका त्या वाक्यांमध्ये पार पाडतं ह्याच्यावरती त्याचे प्रकार पडतात। त्यातील पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम। आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे पुरुष असं धरलं जात नाही किंवा आपण जे नर अशा पद्धतीनं पुरुषवाचक सर्वनाम अशा साठी ठरला जातो, कारण ते एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दर्शविण्यासाठी असतं। म्हणून पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम दर्शविण्यासाठी वापरलं गेलेलं संबंध जोडणारं सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम। ज्याच्यातून प्रश्न विचारला जातो असं सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम। सामान्य किंवा अनिश्चित, सामान्यपणाने जिथे सर्वनाम वापरलं जातं ते सामान्य अनिश्चित सर्वनाम। आणि आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठी आत्मा ह्याच्यासाठी वापरलं जातं ते आत्मवाचक सर्वनाम। म्हणजे त्याच्या भूमिका आहेत त्या आपण पुढील पाठामध्ये पुढे त्याच्याबद्दल सविस्तर पाहणार आहोत। आता पुरुषवाचक सर्वनाम आपण पहिल्यांदा जे पाहत आहोत ते पुरुषवाचक सर्वनाम कोणकोणते आहेत? कारण पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा आपल्याला फरक पडतो, प्रकार पडत असतात। ते प्रकार कसे त्याच्या आधी आपण बघू, मराठी व्याकरणामध्ये काही आपल्या मराठी व्याकरणकारांच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं की मराठी व्याकरणामध्ये एकूण 9 सर्वनाम आहेत। ती 9 सर्वनामे कोणकोणती?
अशा प्रकारची जी 9 सर्वनाम आहेत त्यांचा आपल्याला 3 भागामध्ये विभागणी केली जाते. आता ती कोणकोणती? तर एक तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर प्रथम पुरुषवाचक म्हणजे जो स्वतःबद्दल सांगतोय ते म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. असं जरी लक्षात ठेवलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. कारण प्रथम असतो तो आपण स्वतःच असणार आहे, म्हणून स्वतःबद्दल जो सांगत असतो तो म्हणजे प्रथम पुरुषवाचक आहे. त्यात ते कोणकोणती? तर मी, आम्ही, आपण किंवा स्वतः ही सर्वनामे जी स्वतःसाठी वापरला जातो तो प्रथम पुरुषवाचक. उदाहरणार्थ घेऊया. मी बोलत आहे म्हणजे मीच करते, मीच बोलते, म्हणून मी स्वतःबद्दल सांगते, म्हणून हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे मी कुणाशी तरी बोलत आहे, माझ्यासमोर कोणतरी आहे, तर ती व्यक्ती म्हणजे द्वितीय पुरुषवाचक. आपण दुसऱ्या व्यक्तीशी उद्देशून बोलत असतो, म्हणून ती द्वितीय पुरुषवाचक. म्हणजे तू, तुम्ही, आपण. माझ्यासमोर आहे म्हणजे तू बोलत आहेस. आपण पुढच्या व्यक्तीसाठी बोलतोय ना, त्याच्यासाठी तू पुरुषवाचक किंवा तुम्ही बसा, तुम्ही या, अशा प्रकारे तुम्ही हा शब्द देखील आपल्याला द्वितीय पुरुषवाचकमध्ये येतो. आता आपण हा शब्द तुम्हाला सामायिक वाटतो, प्रथममध्ये देखील आणि द्वितीयमध्ये देखील. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तृतीय पुरुषवाचक म्हणजे मी, तुम्ही असं आपण दोघं जण आहोत, दोघं एकत्र बोलतोय, पण आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय. ती व्यक्ती तिथे नाही आहे, आपल्या समोर नाही आहे, आपण तिसऱ्याबद्दल भाष्य करत असतो, तिसऱ्याबद्दल बोलत असतो. अशा तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण जो शब्द वापरणार आहोत तोच म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे तो, ती, त्या. उदाहरणार्थ तो गावाला गेला. मी कुणाशी तरी बोलत आहे, तो इथे नाही आहे, तो गावाला गेला आहे, म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत असतो, म्हणजे तो, ती, त्या. अशा प्रकारे तृतीय पुरुषवाचक. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी प्रथम म्हणजे स्वतःसाठी, द्वितीय म्हणजे आपण दुसऱ्याला सांगत आहोत, स्वतः दुसऱ्याला समोर घेऊन सांगत आहे, तो द्वितीय पुरुषवाचक. तृतीय पुरुषवाचक म्हणजे आपण तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत आहोत, ती व्यक्ती तिथे नाही. असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला पुरुषवाचक सर्वनाम लक्षात येतं कुणासाठी काय वापरायचं आहे. तसंच आपल्याला 2 उदाहरणं पाहूया जे आपल्याला साम्य दिसतं प्रथम पुरुषवाचक आणि द्वितीय पुरुषवाचकमध्ये. जसं आपण प्रथम पुरुषवाचकमध्ये देखील येतं आणि द्वितीय पुरुषवाचकमध्ये. तसं स्वतः हे देखील आपण आणि द्वितीय मध्ये येतं. मग उदाहरणामध्ये म्हणजे किंवा वाक्यामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीनं होतो ते त्याच्यावरती डिपेंड्स असतं. आता ते कसं? उदाहरण आपण घेऊया. आपण आलात, आपले स्वागत आहे. आपण आलात म्हणजे आपण पुढच्या व्यक्तीला म्हणजे पुढच्या व्यक्तीला स्वागतासाठी उभारले आहोत, आपण हे त्याला आदर देतो. आपण आलात म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसाठी, हे द्वितीय पुरुषवाचकमध्ये आहे. आणि आपण आता बसूया. आपण मध्ये मी पण आहे म्हणजे आपण सर्वजणच खाली बसणार आहोत, म्हणजेच हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. म्हणजे वाक्यामध्ये सर्वनामाचा वापर नामाबद्दल कोणत्या भूमिकेतून करतो ह्याच्यावरती देखील प्रथम आणि द्वितीयमध्ये त्याचा आपण ते ओळखू शकतो. तसंच आता मी स्वतः गाणे गाते, मी स्वतःबद्दल सांगते म्हणजे स्वतः हे काय असणार आहे? प्रथम पुरुषवाचक असणार आहे. तसंच तू स्वतः गाऊन बघ, दुसऱ्याला आपण उद्देशून करतोय म्हणून तू स्वतः. आता हा स्वतः, तू हे तर द्वितीय पुरुषवाचक आहेच, मी हे प्रथम पुरुषवाचक आहेच, पण स्वतः हे देखील सर्वनाम असल्यामुळे आणि तेही पुरुषवाचक सर्वनाम. आता इथे हे प्रथम पुरुषवाचक आहे आणि इथे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक आपण वाक्य उदाहरणार्थ घेऊ की आपल्याला त्यातून ते तृतीय पुरुषवाचक म्हणून सुद्धा आपण कसा वापर करू शकतो. आता ते स्वतः आले तर बरं होईल म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीला इथं
बोलतो आहोत, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, म्हणजे स्वतः हे तृतीय पुरुषवाचक देखील आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात की आपण केलेला प्रथम पुरुषवाचक आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे का तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, हे त्या वाक्यातील नाम कोणती भूमिका पार पाडत आहेत. स्वतःबद्दल बोलत असेल तर प्रथम पुरुषवाचक, दुसऱ्याबद्दल बोलत असेल तर द्वितीय, आणि तिसऱ्याबद्दल बोलत असेल तर ते तृतीय पुरुषवाचकमध्ये येतं. कारण आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण काही सर्वनामे हे समान पाहिलेली आहेत. मग ती समान सर्वनामे हे वाक्याच्या नामाच्या भूमिकेवरती अवलंबून असतात. आपण आताच पाहिलं पुरुषवाचक सर्वनाम ह्याचा अभ्यास केला. त्यानंतर दुसरा सर्वनामाचा प्रकार आहे तो दर्शक सर्वनाम. ह्याच्या नावातच त्याचा आपल्याला उत्तर कळतं की दर्शक म्हणजे दर्शविणारा. मग ते जवळची असो किंवा दूरची वस्तू, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविणारे जे सर्वनाम आहे त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो, असं आपण लक्षात ठेवू शकतो. ती दर्शक सर्वनामे कोणकोणती? हा, ही, हे, ह्या, तो, ती, त्या, ते, ही दर्शक सर्वनामे आहेत. कारण आपण जवळच्या व्यक्तीसाठी आणि लांबच्या व्यक्तीसाठी दर्शविण्यासाठी वापरतो. आता दर्शक सर्वनामाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण उदाहरण बघू की दर्शक सर्वनाम हे कर्त्याचं काम करत असतं. कर्ता, त्या वाक्यातील तो कर्ता असतो. आणि दर्शक कधीकधी दर्शक सर्वनामे हे दर्शक विशेषणाचं देखील कार्य करत असतं. ते कर्त्यापूर्वी येत असतं. आता ते कसं? उदाहरण आपण घेऊया. उदाहरण, ती सुंदर मुलगी आहे. आपण त्या मुलगीला उद्देशून म्हणजे ती दर्शवितो, ती सुंदर मुलगी आहे म्हणून इथे ती दर्शक सर्वनामाची भूमिका पाडते. ती हा शब्द सर्वनाम जे आहे ते दर्शवितो, दर्शक सर्वनाम आहे. तेच वाक्य जर ती मुलगी सुंदर आहे, बघा ती मुलगी सुंदर आहे. आता आपल्याला काय केलंय, आपण त्या मुलगीच्या सुंदरतेच्या विशेषणावरती भर दिलेला आहे. विशेषणाला दर्शवितो, त्याच्या विशेषण गुणासाठी दर्शवितो, याच्यासाठी ह्या सर्वनामाचा वापर होतो. म्हणून आपण ते दर्शक विशेषण असं म्हणू शकतो. आणि बघा वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला हेही लक्षात येतं की ती सुंदर, सुंदर हे एक विशेषण आहे, ते कर्त्याच्या आधी आहे म्हणून ते दर्शक सर्वनामामध्ये येतं. तर मुलगीच्या विशेषण, मुलगी ह्या कर्त्याच्या नंतर विशेषण आल्यानंतर ते विशेषण, दर्शक विशेषण, एवढी जरी आपण लक्षात ठेवलं, विशेषण हे कर्त्यानंतर येणं आणि कर्त्या आधी येणं, ह्याच्यामध्ये आपल्याला दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण ह्याच्यातला भेद लगेच लक्षात येतो. कारण अशाच प्रकारचे शब्द किंवा अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात की ह्याच्यातील दर्शक सर्वनाम कोणतं आहे किंवा दर्शक विशेषण कोणतं आहे. कारण विशेषण हे दोन्ही वाक्यांमध्ये आहे, पण त्या विशेषणाचा वापर कशा पद्धतीनं केला हे आपल्या लक्षात आलं की आपण लगेच ह्यामध्ये त्याच्यातली ओळखू शकतो की सर्वनाम, दर्शक सर्वनाम कोणतं आहे आणि दर्शक विशेषण कोणतं आहे. ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कर्त्या आधी आलं की ते दर्शक सर्वनाम आहे आणि कर्त्या नंतर तर ते दर्शक विशेषण. म्हणजे सुंदर हा विशेष लक्ष दिल्यानंतर कर्त्याच्या आधी आलं तर ते सर्वनाम आहे, कर्त्याच्या नंतर आलं तर ते विशेषण आहे. पण जो पुढं असलेले ते सर्वनाम आहे ते दर्शकच असतं, कारण ते त्या व्यक्तीला दर्शवून वापरलेलं असतं, दर्शविण्यासाठी, जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्यासाठीच. तसंच दुसरं आणखीन एक उदाहरण घेऊया. तो हुशार मुलगा आहे. तो हुशार मुलगा आहे. बघा आपण त्या मुलग्याच्या हुशारीला आपण काय केलेलं आहे, दर्शविलं आहे आणि विशेषण ही आधीच आलेलं आहे म्हणून ते सर्वनाम आहे. तो हे दर्शक सर्वनाम आहे. आता तो मुलगा हुशार आहे, कर्ता आधी आलाय, विशेषण नंतर आले म्हणून विशेषण सर्वनाम. म्हणजे तो हे दर्शक विशेषण असं आपण म्हणू शकतो. तसंच आताच आपण पाहिल्याप्रमाणे दर्शक सर्वनामची आपण ओळख कशी करायची हे पाहिलं.
त्यामध्ये आपण पाहिलं की जे सर्वनाम आहे ते भूमिका दर्शविण्यासाठी करतं, कर्त्याच्या आधी आणि कर्त्याच्या नंतर. सर्वनाम कधी येतं आणि विशेषण कसं त्याच्यामध्ये बदल होतो, कर्त्याप्रमाणे त्याचा बदल झाल्यामुळे मग त्याची ओळख आपण पाहिली. त्यातलंच आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. आता आपण तो, ती अशा प्रकारे घेतलं, कारण हा, ही, हे, हा हे देखील दर्शक सर्वनाम आहे. आता त्याचं उदाहरण बघूया. आता स्वरा ही चांगली मुलगी आहे. ह्या स्वराच्या चांगली म्हणजे विशेषणाच्या आधी आहे, तर ते सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे. त्याच पद्धतीने ही स्वरा चांगली मुलगी आहे म्हणजे कर्त्याच्या आधी आहे आणि इथे विशेषणाला उद्देशून आहे, म्हणून ते दर्शक विशेषण म्हणून ओळखलं जाणार आहे. त्याची ओळख अशा पद्धतीने होते. तसंच आपल्याला दुसरं आणखीन एक उदाहरण घेऊ की हा माझा फोन आहे. फोनला आपण दर्शवितोय हा माझा फोन आहे, म्हणजेच ते काय असणार आहे, सर्वनामच असणार आहे. हा फोन माझा आहे. आता इथे काय होतं की जेव्हा फोन आपल्याला माझा आहे ही विशेषणात्मक सांगत असतो तेव्हा विशेषण असं होतं. आणखीन याच्यामध्ये एक क्ल्यू असा लक्षात येतो की हा, ही, हे ही सर्वनामं जेव्हा वाक्यामध्ये येत असतात आणि त्याच्याजवळ जर षष्टी असेल तर ती सगळी सर्वनामच असतात. काय असतात, सर्वनामच असतात, म्हणजे दर्शक सर्वनामच असतात. म्हणजे माझा, झा, झा, झी, झे, चे, चा, ची हे षष्टी विभक्तीमध्ये आहेत. तर हे जर त्या सर्वनामाच्या जवळ असेल तर ती सर्व दर्शक सर्वनामच असतात, ती दर्शक विशेषण नसतात. तर ती कसं, तर हा माझा म्हणजे झा, माझा ह्या षष्टीच्या जवळ. तसंच हा आमचा मुलगा आहे, आमचा, इथे चा हा शब्द वापरला, चाची, चे ह्या षष्टीमध्ये आहे. म्हणजेच हा, ही, हे जर षष्टीच्या जवळ असेल तर ती दर्शक सर्वनामे म्हणून ओळखावीत आणि जरा षष्टीपासून थोडे लांब असतील किंवा हा फोन माझा आहे विशेषणासारखा तिथे जर ह्याचा वापर होत असेल सर्वनामाचा तर ते दर्शक विशेषण म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे देखील आपल्याला दर्शक सर्वनामाचा अभ्यास करता येतो. आता पाहिल्याप्रमाणे आपण दर्शक सर्वनाम बघितलं. आता पुढील भाग आहे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम म्हणजे संबंध जोडणार आहे. याच्यामध्ये दोन वाक्य असतात, त्या दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर होतो त्यांना संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. आता ती संबंधी सर्वनामे कोणती, जो, जी, जे, ज्या ही संबंधी सर्वनामे आहेत. आता ती कशी वापरली जातात, दोन वाक्य कोणती असतील, दोन वाक्य म्हणजे एक तर ती मिश्र वाक्यातच असतात. मिश्र वाक्य म्हणजे एक वाक्य गौण असतं आणि एक म्हणजे विशेष असतं. आता ते कसं, जो अभ्यास करतो, अभ्यास करतो तो पास होतो. अभ्यास करणे आणि पास होणे ही दोन वाक्य आहेत. ह्यांना जोडणारे जो आणि तो ही जी सर्वनामे आहेत ती संबंध सर्वनामे आहेत. जे करतं ते भरतं. जर मी अभ्यास केला किंवा जर मी जेवलो. संबंधी सर्वनाम हे व्यक्तिवाचक असतं किंवा व्यक्तीला दर्शवितो, कारण सर्वनाम हे आपण वापरत असताना ते व्यक्तीला विशेष करून वापरत असतो, त्याच्याबद्दल आपण ते दर्शवितो. आता जो अभ्यास करतो तोच आपल्याला काय होणार आहे, पास होणार आहे. असं ते वाक्य जोडणारे दोन शब्द असतात त्यांना संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. म्हणजे जे चकाकतं ते सोनं, जो करेल तो भरेल, अशा प्रकारची जी वाक्य जोडतं, जो, तो, जे, जी, ज्या अशा प्रकारची जी सर्वनामं ज्या वाक्यामध्ये दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात ती म्हणजेच संबंधी सर्वनाम होत. संबंधी सर्वनामानंतर आपण विचार करतो प्रश्नार्थ सर्वनाम. प्रश्नार्थ म्हणजे प्रश्न विचारणारं जे सर्वनाम आहे त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हटलं जातं. आता ती कोणकोणती, तर कोण, कोणाला, काय. आता कोण
आपण सर्वनामाचा विचार करत असताना ते एकतर कुणाबद्दल तरी विचारत असतं, नामाबद्दलच विचारत असतं, तेव्हाच ते सर्वनाम होतं. आता कोण, तुम्ही कोण आहात, कोण, हां इथे आपण कुणाला तरी विचारले कोण, हा प्रश्न विचारतं म्हणून ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे. आता कोणाला, काल सरांनी कोणाला मारलं, कुणाबद्दल तरी आपण विचारतोय म्हणजेच कोणाला मारलं, म्हणजे कोणाला हा शब्द काय झाला, प्रश्नार्थक सर्वनाम. आता काय, वर्गासमोरून काय गेलं, म्हणजे कोणतरी गेलेला आहे त्याला उद्देशून आपण म्हणतोय म्हणून काय हा देखील शब्द हा प्रश्नार्थक सर्वनामामध्ये होतो. प्रश्न विचारणारं नामाबद्दल जे वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तेच सर्वनाम जर प्रश्न विचारत असेल ते म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी बास आहे. प्रश्नार्थक सर्वनामांचा अभ्यास करताना आपण बघितलं की कोण, कोणाला, काय याचा वापर करून आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ज्या व्यक्तीला आपण विचारतो तिथं प्रश्न विचारतो तेव्हा ते प्रश्नार्थक सर्वनाम होतं. पण ह्याच शब्दांचा वापर करून आपल्याला तिथे प्रश्न विचारला जात नाही तेव्हा मात्र ती सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामं असतात. आता ते कसं, तर कोण कोणाला म्हणाले किंवा कोण कोणाला काय करेल हे सांगू शकत नाही. आता कोण कोणाला काय ह्या शब्दांपासून आपण प्रश्न विचारलेला नाही, तसंच त्या शब्दांपासून आपल्याला कुठलं निश्चित उत्तरही मिळत नाही. त्यामुळेच ते अनिश्चित असल्यामुळे ह्याच सर्वनामांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. जिथे प्रश्नचिन्ह वापरलं ह्या सर्वनामांनी तर ते प्रश्नार्थक सर्वनाम होईल आणि ह्याच सर्वनामांचा वापर करून जर सामान्य अनिश्चित असं वाक्य झालं तर ते सामान्य अनिश्चित सर्वनाम होतं. म्हणजे कोणी यावे कसेही बसावे, आता कोण हा शब्द इथे आला, इथे अनिश्चित असं आहे तर अशा प्रकारे ते अनिश्चित सर्वनाम होईल. तर कोणीही यावे म्हणजे आपल्याला निश्चित सांगता येत नाही कोण कोण येईल, इथे अनिश्चितता आहे म्हणून ते वाक्य देखील इथे अनिश्चित सर्वनामामध्ये येतं. तशाच प्रकारे काय काय करावे, आता ह्याच्यातून आपल्याला प्रश्न नाही, काय करणार आहे हे माहिती नाही, निश्चित नाही आहे, अशातून आपल्याला जेव्हा अनिश्चितता कळते, अनिश्चित उत्तरच मिळत असतं, अशाला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि ती देखील कोण, कोणाला, काय हेच शब्दांचा वापर केला जातो. आता आपण आत्मवाचक सर्वनामाचा अभ्यास करू. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण स्वतः आहोत असं ज्यातून दर्शविलं जातं, ज्यातून आपल्याला बोध होतो, त्याचा अर्थ होतो. आपण स्वतः आहे असा बोध होणारच सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ आपण घेऊ, आपण अशीच आहोत, आपण अशीच आहोत. आपण म्हणजे मी स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणजेच ते आत्मवाचक सर्वनाम आहे. आता आपण जाऊया, आपण जाऊया म्हणजे मी आहे आणखीन माझ्याबरोबर कोणीतरी आहे म्हणजे ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम येतं. आणि आपण आलात बरे वाटले म्हणजे आपण पुढच्या व्यक्तीशी उद्देशून म्हणतोय, ती व्यक्ती आलेली आहे म्हणून बरं वाटते म्हणजे आपण आलात हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होतं. आता आत्मवाचक सर्वनामामध्ये फक्त आपण स्वतः आहे याचा बोध होतो. तसंच दुसरं उदाहरण बघूया, मी स्वतः समजून सांगते म्हणजे मी तर स्वतः आहे, स्वतः हे देखील सर्वनाम आहे. आपण मगाशी बघितलं ते हे स्वतःमधून माझ्या स्वतःचा बोध होतो म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम आहे. तसंच स्वतः जाऊया म्हणजे माझ्याबरोबर आणखीन कोणतर आहे म्हणून ते प्रथम पुरुषवाचक होईल. आणि स्वतः करा म्हणजे समजेल, आपण तिसऱ्याला उद्देशून सांगतो, दुसऱ्याला उद्देशून सांगतो तेव्हा ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं होतं. म्हणजे आपण सर्वनामांचा अभ्यास करत असताना पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नवार्थक सर्वनाम, सामान्य अनिश्चित किंवा आत्मवाचक सर्वनाम ह्या सर्वांचा अभ्यास
केला आहे. आपण सर्वनामाचा अभ्यास आता पूर्णपणे केलेला आहे. त्यामध्ये आपण त्याचे 6 प्रकार ही पाहिलेत. आता सर्वनामांचा वापर हा लिंग आणि वचनाप्रमाणेही बदलतो. तो कशा प्रकारे? आपल्या सर्वनामामध्ये एकूण मराठी भाषेत किंवा मराठी व्याकरणामध्ये फक्त 9 सर्वनाम आहेत. प्रथम आपण पाहिलंच होतं. ती सर्वनामं म्हणजे मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, आपण, काय आणि स्वतः ही 9 सर्वनामेच फक्त मराठी व्याकरणामध्ये वापरली जातात. आता तो, ती, ते ह्याच्यामध्ये आपल्याला लिंगाचा बोध होतो. म्हणजे तो हे पुल्लिंगी आहे, ती हे स्त्रीलिंगी आहे आणि ते हे नपुसकलिंगी आहे. म्हणजे लिंगाचा बोध होतो, ह्यामुळे त्या लिंगाचा बदल होतो आणि त्यानुसार हे सर्वनाम देखील वापरली जाते. आता सर्वनामे लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ही 3च आहेत. कोणकोणती? तो, ती, ते म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. हा हे पुल्लिंगी आहे, ही स्त्रीलिंगी आणि हे नपुसकलिंगी. जो पुल्लिंगी, जी हे स्त्रीलिंगी आणि जे हे नपुसकलिंगी. म्हणजे ही 3च आहेत. ती सर्वनामे हे लिंगानुसार बदलतात. आता बाकी राहिलेले जी आहेत, आता मी आणि तू आपण बघितलं की आपण ज्या पद्धतीने आपण सर्वनामांचे लिंगानुसार बदल पाहिला त्याच प्रमाणे ते वचनानुसारही बदलतं. ते म्हणजे मी हे एक वचन आहे तर आम्ही हे अनेक वचन आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला बदल दिसून येऊ शकतो. तू हे एक वचन आणि तुम्ही हे अनेक वचन आहे. सर्वनामांच्या एक वचनाप्रमाणे बदलणारी सर्वनामे ही 5 गृहीत धरलेली आहेत. आम्ही, तुम्ही, ते, हे आणि जे. ते हे अनेक वचन आहे, हे अनेक वचन आहे, जे हे देखील अनेक वचन आहे. अशा प्रकारे सर्वनामांचा लिंग आणि वचनाप्रमाणे बदल होत असतो.